मित्रांनो, तुम्ही सध्या बघू शकता काय जी काही सोलापूर ग्रामीण जी काही सध्या ग्राउंडची तयारी आहे ती एकंदरीत कशा प्रकारे चालू आहे ते तुम्ही इथली वस्तुस्थिती बघू शकता। तर सध्या अशा प्रकारे जे काही ग्राउंडचा ट्रॅक आहे ते ग्राउंडचा ट्रॅक असं आखण्यात आलेलं आहे आणि सध्या तुम्ही बघू शकता ह्या सध्या ग्राउंडवर जे काही वस्तुस्थिती आहे। तर आज तारीख आहे 3 तारीख आहे आणि तुम्ही पाहिलं असेल सोलापूर ग्रामीणचं जे काही परिपत्रक आलं होतं त्या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलं होतं की 10 तारखेपासून जे काही ग्राउंड आहे ते ग्राउंड सुरू होणार आहे सोलापूर ग्रामीणचं। परंतु सध्या तुम्ही इथे बघू शकता कुठलीही तयारी इथे दिसत नाही आहे। इथे बघू शकता इथं गोळाफेकचं ट्रॅक आहे, परंतु इथं कोणतीही आखणी किंवा हे तुम्ही बघू शकता इथे किती खड्डे पडलेले आहेत, इथं सर्व माती पडलेली आहे। अशा प्रकारे एकंदरीत हे सोलापूर ग्रामीणचं ट्रॅक आहे। हे असं तुम्हाला जर कमीत कमी 10 तारखेला ग्राउंड असलं असतं तर मित्रांनो इथे तुम्हाला पूर्ण आखणी दिसली असती किंवा 100चा तंबू वगैरे मारलेला दिसला असता आणि जे काही गोळाफेकचं ट्रॅक आहे ते सुद्धा तुम्हाला इथं एकंदरीत बघण्यास मिळालं असतं मित्रांनो। तर अशी ही एकंदरीत जी काही सध्या परिस्थिती आहे ती सोलापूर ग्रामीणची स्थिती आहे। तर हे तुम्ही बघू शकता हे चित्र सोलापूर ग्रामीणचं। तुम्हाला माहिती असेल की सध्या काय हे आता जे काही विलेक्शन आहे ते विलेक्शनचा रिझल्ट कमीत कमी 4 म्हणजेच उद्याच त्याचं रिझल्ट आहे आणि त्या रिझल्ट नंतरच जे काही हालचाली आहेत ते तुम्हाला बघायलाच भेटणार आहेत। आणि महत्त्वाचं एक तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की जे काही वयवाढीचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती सध्या सुधीर मुनगंटीवार जे काही BJPचे मंत्री आहेत तर त्या मंत्र्यांनी काल एकनाथ शिंदे यांना एक परिपत्रक दिलेलं आहे आणि फडणवीस यांनाही एक परिपत्रक दिलेलं आहे वयवाढी संदर्भात। आणि वयवाढीची याचिका जी काही आहे ती याचिकेसुद्धा प्रलंबित आहे उच्च न्यायालयामध्ये आणि त्याचा काही जो रिझल्ट आहे तो रिझल्ट 13 जून रोजी आहे। तर ही अशी एकंदरीत परिस्थिती आहे। तर तुम्ही बघू शकता ही जी काही परिस्थिती आहे सोलापूर ग्रामीणची आहे, इथं सध्या कोणतीही तयारी नाही मित्रांनो। याचा अंदाज तुम्ही लावू शकता की 10 तारखेपासून जे काही ग्राउंड होणार आहे ते ग्राउंड होऊ शकणार नाही मित्रांनो। तर ही अशी एकंदरीत स्थिती आहे सोलापूर ग्रामीणची। कुठलीही सध्या व्यवस्था नाही। तुम्ही बघू शकता इथे कमीत कमी सध्या तरी कमीत कमी एक तंबू मारलेले दिसले असते किंवा आखणी चालू केलेली असते, तर अशी कुठलीही इथं प्रोसिजर दिसत नाही मित्रांनो। तर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही जे काही मनामध्ये भीती भेटलेली आहे, ज्याची तयारी झाली आहे नाही झाली आहे, असे बरेच विद्यार्थी संभ्रमात आहेत मित्रांनो। आणि महत्त्वाचं एक मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, जे काही हे ट्रॅक आहे ते 400 मीटरचं ट्रॅक आहे मित्रांनो सोलापूर ग्रामीणचं। तर हे सोलापूर ग्रामीण आहे बरोबर ॲक्युरेट असं 400 मीटरचं हे सोलापूर ग्रामीणचं ट्रॅक आहे आणि सध्या कुठलीही सध्या इथं तरी चालू दिसत नाही मित्रांनो। तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद।